इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संवाद साधलाय। आवश्यक ती सगळी मदत करण्याचं मोदींनी आश्वासित केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केल्याचं कळत आहे। तर आज इंद्रायणी नदीवरचा जो पूल कोसळला त्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा घेतली आणि मुख्यमंत्र्यांकडून याबद्दलचे तपशील घेतलेत आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासन सुद्धा दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना फोनवरून राज्यातल्या सगळ्या जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले। पुणे जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर राज्यातील सगळ्या जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीची सूचना देण्यात आली आहे। हा पूल जुना होता असं ते म्हणाले। नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील। परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWD ला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील।